नमस्कार मित्रांनो, आज आपण फुटिंगचे प्रॉब्लेम बघूया. याच्या अगोदर आपण कॉलमचे 2 प्रॉब्लेमचा व्हिडिओ बनवला होता. आज आपण फुटिंगचे प्रॉब्लेम बघणार आहोत. बघा, डिझाइन अ आरसी कॉलम, डिझाइन अ आरसी कॉलम, डिझाइन अ आरसी कॉलम फुटिंग विथ द फॉलोइंग डाटा. साइज ऑफ द कॉलम, साइज ऑफ द कॉलम किती आहे? साइज ऑफ कॉलम 400 इंटू 400, 400 इंटू 400. सेफ बेरिंग सेफ बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. आपल्याला क्यू यू काढायचं, क्यू ओ दिलेलं आहे. 2 इंटू म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू क्यू ओ, 2 इंटू 200, 400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर बेरिंग कॅपॅसिटी क्यू यू. द लोड ऑफ द कॉलम. बघा मित्रांनो, क्यू ओ म्हणजे सेफ बेरिंग कॅपॅसिटी, त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जी फॅक्टर बेरिंग कॅपॅसिटी भेट. लोड ऑन द कॉलम, लोड ऑन द कॉलम डब्ल्यू दिलेलं आहे. डब्ल्यू किती आहे? 1400 किलो न्यूटन. 1400 किलो न्यूटन म्हणजे किती? 1400 किलो न्यूटन. 1400 किलो न्यूटन म्हणजे किती? 1400 इंटू 10 पॉवर 3. तर डब्ल्यू यू काढायचं. 1.5 इंटू 1400 किती येते? 2100 येतं का? 2100 किलो न्यूटन. कॉन्क्रीट M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर MM स्क्वेअर. नंतर स्टील FY 415 न्यूटन पर MM स्क्वेअर. कॅल्क्युलेट द डेप्थ ऑफ फुटिंग फ्रॉम द BM क्रायटेरिया. नो शेअर चेक इज रिक्वायर्ड. ना शेअर फेट्स. सगळ्यात पहिली स्टेप काय आपली? साइज ऑफ फुटिंग. सगळ्यात पहिले त्याच्यात अल्टिमेट बी बी काढलं आपण. आता साइज ऑफ फुटिंग. साइज ऑफ फुटिंग, साइज ऑफ फुटिंग साठी काय करायचं? पहिले डब्ल्यू यू काढू घे. डब्ल्यू यू आहे आपल्याकडे. डब्ल्यू यू किती काढला आपण? 2100 किलो न्यूटन. चल, आता काय करायचं? एएफ म्हणजे एरिया ऑफ फुटिंग काढायचं. एरिया ऑफ फुटिंग काय असतं? 1.05 टाइम्स ऑफ डब्ल्यू एफ, सॉरी डब्ल्यू यू. 1.05 म्हणजे काय? सेल्फ वेट इन्क्लूड करून. म्हणून 1.05 ने मल्टिप्लाय करतो डब्ल्यू. सेल्फ वेट धरावं लागतं याच अलग फुटिंगचं. सेल्फ वेट 1.05 इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय काय असतं? क्यू यू डिवायडेड बाय क्यू यू. 1.05 इंटू 2100 डिवायडेड बाय क्यू यू किती आहे? 400. किती येतं? हे पहा मित्रांनो, इथलं पण आपण किलो न्यूटन मध्ये घेतलंय आणि हे किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे उत्तर कशात येईल आपलं? मीटर स्क्वेअर मध्ये. किती होतं एरिया ऑफ फुटिंग? 5.51 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ फुटिंग आलं. एरिया ऑफ फुटिंग तुम्हाला माहिती आहे फुटिंग कशी आहे? स्क्वेअर आहे. तर मग एल इंटू बी म्हणजे बी इंटू बी आलं. एल इंटू बी म्हणजेच बी इंटू बी. आणि एल इज इक्वल टू बी असतं. म्हणजेच आपण बी स्क्वेअर लिहू शकतो. त्याला काय लिहू शकतो? बी स्क्वेअर किंवा एल स्क्वेअर. बी स्क्वेअर लिहा, एल स्क्वेअर लिहा, सारखंच. बी स्क्वेअर इज इक्वल टू एएफ म्हणजे बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एएफ. म्हणजेच एएफ इज इक्वल टू किती आहे? 5.51 2.34 इज इक्वल टू 2.35 करू शकता तुम्ही. अप्रॉक्सिमेटली किती करू शकता? 2.35 मीटर. 2.35 मीटर म्हणजे तुमचं एल आलं मित्रांनो, एल आलं 2.35 आणि बी पण आलं 2.35 मीटर मध्ये. आता काय करायचं मित्रांनो? आता काढायचं अपवर्ड सॉइल प्रेशर. अपवर्ड सॉइल प्रेशर. अपवर्ड सॉइल प्रेशर. अपवर्ड सॉइल प्रेशर चा काय फॉर्म्युला आहे? डब्ल्यू यू डिवायडेड बाय एल इंटू बी. डब्ल्यू यू डिवायडेड बाय एल इंटू बी. व्हॉट इज द डब्ल्यू यू? डब्ल्यू यू किती आहे? 2100. एल इंटू बी किती आहे? 2.35 इंटू 2.35 किती येतं हे?
2.35 इंटू 2.35 किती येतं? 380.27 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. झालं. आता काय करायचं? डेप्थ. पुढचं याला काय नंबर द्यायची गरज नाही. पुढचं हे झालं अपवर्ड सॉइल प्रेशर. आता काय पुढचं काय? डेप्थ ऑफ फ्लेक्चर. हा, आता इथं काय करायचं मित्रांनो? आपल्याला पहिले x1 y1 काढायचं. x1 इज इक्वल टू y1 इज इक्वल टू x1 y1 काय? प्रोजेक्शन बियॉन्ड कॉलम. म्हणजे कसं बघा, प्रोजेक्शन बियॉन्ड कॉलम ही फुटिंग आहे. हा, हे कॉलम सोडून हे x1 आणि हे समज इतकं x1 आणि इतकं काय y1 ते इक्वलच असतं. प्रोजेक्शन बियॉन्ड कॉलम इतकं आणि इतकं x1 y1 हे कॉलम आहे ना तुमचा. आले प्रोजेक्शन बियॉन्ड कॉलम. याचा फॉर्म्युला काय? L मायनस डी डिवायडेड बाय 2. L मायनस डी डिवायडेड बाय 2. L किती आहे? 2.35. डी म्हणजे डेप्थ. हे डी म्हणजे सॉरी हे बी इंटू डी ह्याच कॉलम 400 म्हणजे 0.4 भागिले 2 किती येतं? हे 0.975 मीटर. 0.975 मीटर. आता आपल्याला बेंडिंग मोमेंट नुसार डी रिक्वायर्ड काढायचं. काय काढायचं आपल्याला? डी रिक्वायर्ड. त्यासाठी एम एक्स इज इक्वल टू एम वाय इज इक्वल टू हा फॉर्म्युला पाठ करायचा. 1 इंटू x1 इंटू पी इंटू x1 बाय 2. x1 बाय 2 बघा 1 किती आहे रे? 1 आहे. x1 किती आहे रे? 0.975. हा, पी किती आहे रे? प्रेशर. हा फॉर्म्युला फक्त एवढाच रट्टा मारावा लागेल. पी किती आहे? 380.27. पी किती आहे? 380.27 इंटू x1 किती आहे? 0.975 भागिले 2 किती येतं बघा बरे? 180.75 किलो न्यूटन. काय ते? किलो न्यूटन मीटर. आता बघा 180.75 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. 180.75 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. आता बघा हे झालं एम एक्स. आता डी रिक्वायर्ड काढायचं. तसं आपण काढायचो पहिले. काय करायचं? डी रिक्वायर्ड करायसाठी तुम्हाला माहिती आहे एम एक्स इज इक्वल टू 0.138 कारण की 415 आहे एफ सी के बी डी स्क्वेअर. हा, एम एक्स किती आहे? 180.75 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 0.138. एफ सी के किती आहे? 20 आहे ना. बी किती घ्यायचं? 1000. डी किती येतं बघा रूट काढून. डी किती येतं? 255 पॉईंट किती? 90 म्हणजे 260 एम एम. मग काय करायचं? कॅपिटल डी प्लस कव्हर कितीचं घ्या? 50चं घ्या, 60चं घ्या, 70चं घ्या, तुमची मर्जी. 310 आहे. आपण घेतलं 60. 50चं किती आलं? हा, का आलं? कव्हर कितीचं घ्यायचं? 50चं. 310 आहे. आता स्टील किती लागतं? म्हणजे एरिया ऑफ स्टील इन एक्स डायरेक्शन, एरिया ऑफ स्टील इन वाय डायरेक्शन. स्क्वेअर फुटिंग असल्यामुळे दोन्ही सारखंच आहे. काय फॉर्म्युला आहे? 0.5 एफ सी के अपॉन एफ वाय इन ब्रॅकेट तोच फॉर्म्युला 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 एम एक्स डिवायडेड बाय एफ सी के बी डी स्क्वेअर इंटू बी इंटू डी. आता बघा 0.5 एफ सी के किती आहे? 20. एफ वाय किती आहे मित्रांनो? 415. 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 इंटू
180.75 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय एफसी के किती आहे 20 इंटू 1000 इंटू डी किती आहे डी छोटं घ्यायचं बरं 260 चा वर्ग ब्रॅकेट क्लोज 1000 इंटू 260 1000 इंटू 260 किती येतं हे 2377.40 mm स्क्वेअर हे आलं एरिया ऑफ स्टील आता स्पेसिंग एस एक्स एस वाय काय करायचं 1000 म्हणजे बी इंटू एरिया ऑफ डायमीटर डिवायडेड बाय एरिया ऑफ स्टील हा तर इकडे बघा 1000 इंटू पाय भागिले 4 इंटू 20 चा स्क्वेअर डिवायडेड बाय हे बरोबर 2377.40 58 चालतं थोडं पण चालतं त्याला काय 58 त्याला काय फरक पडतो किती आलं हे एस एक्स एस वाय स्पेसिंग किती ती 132.40 एम एम से 130 एम एम मग काय करायचं प्रोव्हाइड 20 एम एम डायमीटर नेट @ 130 स्पेसिंग बोथ वेला म्हणजे दोन्हीला नेट म्हणजे दोन्ही 130 अप्रॉक्सिमेट बरोबर आहे 20 आलं नेट म्हणजे बरोबर 20 @ 130 स्पेसिंगला बोथ वे एक्स आणि वाय डायरेक्शन लक्षात आता बघा याची डायग्राम काढून देतो त्याची डायग्राम टाकतोय डायग्राम टाक फक्त आकडे ना थोडे पांढरे करून टाक बघा मित्रांनो याची डायग्राम हे कॉलम आणि फुटिंग इथं सळ्या दाखवायच्या 20 एम एम चे रॉड @ स्पेसिंग ऑफ 130 एम एम एक्स आणि वाय बोथ मध्ये हे 310 ओव्हरऑल डेप्थ टोटल डेप्थ इथून ते इतकी अलग 310 चे नापलं नंतर हे लेंथ 2.35 टू 2.35 आणि कॉलमची 400 इंटू 400 एवढं तुम्ही व्यवस्थित दाखवणं गरजेचं हे फुटिंग मध्ये नाव मूव टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम डिझाईन आरसी स्क्वेअर फुटिंग फॉर 300 इंटू 300 साइज आहे 300 mm इंटू 300 mm लोड ऑन अ कॉलम इज 1200 किलोन्यूटन लोड ऑन अ कॉलम इज 1200 किलोन्यूटन 1200 इंटू 10⁻³ न्यूटन पण डब्ल्यू यू किती 1200 इंटू 1.5 1800 किलो न्यूटन नंतर एक बेरिंग क्यू यू 2 इंटू क्यू ओ बेरिंग कॅपॅसिटी दिलेली आहे 200 म्हणजे 400 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर M20 म्हणजे FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर mm स्क्वेअर कॅल्क्युलेट द डेप्थ फ्रॉम BM क्रायटेरिया ऑनली म्हणजे बेंडिंग मोमेंटच करतो आपण अलग ऑल्सो ड्रॉ द क्रॉस सेक्शन ऑफ द फुटिंग शोइंग द रेनफोर्समेंट डिटेल बघा मित्रांनो आप क्या कर रहे हैं हाँ सगळ्यात पहिली स्टेप आहे साइज ऑफ द फुटिंग सगळ्यात पहिले एरिया ऑफ फुटिंग काढायचं त्यासाठी 1.05 इंटू WU डिवायडेड बाय QU 1.05 इंटू 1800 डिवायडेड बाय 400 किती येते किती 4.725 मीटर
स्क्वेअर. हा, एरिया ऑफ फुटिंग इज इक्वल टू बी इंटू टी किंवा एल इंटू बी, म्हणजेच बीचा स्क्वेअर, म्हणजेच बी स्क्वेअर, बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए एफ. हा, तर ए एफ किती आहे? 4.725. किती येते रूट याचं? 2.173 मीटर स्क्वेअर, सॉरी मीटर मीटर. 2.173 ला अप्रॉक्सिमेटली 2.2 घेतलं तरी चालतं मीटर. 2.2 मीटर. अरे कारण की आपल्याला तो आकडा दाखवता आला पाहिजे, म्हणजे काढता आला पाहिजे एक्झॅक्ट, त्याच्यामुळे त्याला राऊंड अप करायचं. 2.2 म्हणजे एल पण आलं 2.2 आणि बी पण आलं 2.2. नंतर काय करायचं? पुढची स्टेप काय आपली? सॉइल प्रेशर. सॉइल प्रेशरचा फॉर्म्युला काय आपला? बघा मित्रांनो, पी इज इक्वल टू हा डब्ल्यू यू इंटू एल इंटू बी. पी इज इक्वल टू सेकंड केस अपवर्ड प्रेशर, पी इज इक्वल टू डब्ल्यू यू डिवायडेड बाय एल इंटू बी. डब्ल्यू यू डिवायडेड बाय एल इंटू बी. बघा मित्रांनो, डब्ल्यू यू किती आहे आपल्याकडे? डब्ल्यू यू किती आहे? 2100. 2100 किती आहे? 1800. हे 2.20 इंटू 2.20 किती येतं बघा? 371.9 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर आलं, हे आलं प्रेशर, म्हणजे अपवर्ड सॉइल प्रेशर. अपवर्ड सॉइल प्रेशर. अपवर्ड सॉइल प्रेशर नंतर डेप्थ ऑफ फॉर फ्लेक्चर. डेप्थ फॉर फ्लेक्चर. डेप्थ फॉर फ्लेक्चर. हा, X1 Y1 म्हणजे कॉलम सोडून चे प्रोजेक्शन. तर काय? एल मायनस डी डिवायडेड बाय 2. एल मायनस डी. एल म्हणजे 2. किती आहे? 20. मायनस डी किती आहे रे? 300 आहे ना, म्हणजे 0.3 भागिले 2 किती येते? 0.3 आहे ना. 300 इंटू 300 कॉलम किती येतं? 0.975 येतं ना. 0.95. हा, आलं. आत्ता काय करू शकता? इकडे बघा. आता झालं. आता एम एक्स इज इक्वल टू एम वाय इज इक्वल टू काय? 1 इंटू X1 इंटू पी इंटू X1/2. X1/2 हा, 1 इंटू 0.95 इंटू प्रेशर किती आहे? 371.9 इंटू X1 किती आहे? 0.95 भागिले 2 किती येतं? एम एक्स इज इक्वल 167.81 किलो न्यूटन मीटर, म्हणजे 167.81 इंटू 10⁻⁶ न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. आता बघा, नंतर पुढचं बघा. पुढच्या ह्याच्यामध्ये नंतर एम एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? 0.138 डेप्थ रिक्वायर्ड करायची. किती? 415 ना. 415 ना. FCK BD स्क्वेअर. FCK BD स्क्वेअर. तर हे पहा, एम एक्स 167.81 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय 0.138 इंटू हे FCK किती आहे? 20. 20 इंटू 1000 किती येतं? हे डी स्क्वेअर. डी इज इक्वल टू 240
0.57 म्हणजे 250 250 mm. मग कव्हर घ्यायचं 250 प्लस 50 घ्या 70 घ्या तुमची मर्जी 300 mm. आले कितीच इथे 300 mm. डी डी आल्यानंतर एरिया ऑफ स्टीलचा फॉर्म्युला काय 0.5 FCK अपॉन FY in bracket 1 minus under root of 1 minus 0.4.6 mx divided by FCK BD square P into T. आता 0.FCK म्हणजे 20 आहे डिवायडेड बाय FY 415 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 167.81 167.81 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय FCK किती आहे 20 इंटू P किती आहे 250 डी किती आहे सॉरी बी 1000 आणि डी 250 हा 1000 इंटू 250 किती येतं हे पाच सांगा 2298 5 mm स्क्वेअर झालं. मग आता SX आणि SY इज इक्वल टू एरिया ऑफ डायमीटर इंटू 1000 डिवायडेड बाय AST. एरिया ऑफ डायमीटर किती पाय बाय 4 20 चा स्क्वेअर इंटू 1000 भागिले AST किती आहे 2298.59 किती येतं SX इज इक्वल टू SY इज इक्वल टू 136.67 mm म्हणजे 130 घेतलं तरी चालतं. तुम्ही फिगर मागचा प्रॉब्लेम बघून करू शकता. धन्यवाद.